नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपला पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर. तर आज आपण बोरवेलमध्ये मोटर सोडणार आहोत. आपली मोटर ही जळाली होती. काही दिवसापासून आपण मोटर बाहेर काढून त्याला रिपेअर करून आणलेला आहे. आज याला आपण बोरवेलमध्ये सोडून घेणार आहोत. आणि हे जे आहे आपली लोखंडी लाईन आहे, पूर्ण 550 फूटचा आपला बोरवेल आहे आणि आपण 520 530 पर्यंत आपण लाईन सोडणार आहोत. तरी बी यामध्ये पाईप आपण बोरवेल काढत असताना 5-6 पाईपांची जी अट्टे आहे ती खराब झालेली आहे. ते तुम्ही पाहू शकता. त्यांचे थ्रेड जे आहेत ते थ्रेड खराब झालेले आहे ते. म्हणून असल्या कंडिशनमध्ये लोखंडी पाईप जर असतील तर व्यवस्थित बघून मोटर सोडते वेळेस व्यवस्थित थ्रेड बघूनच मोटर सोडावी. नाहीतर तसंच गडबडीमध्ये जर आपण मोटर सोडलो तर आपली बोरवेल जे पाईप सुटून बोर आपली जी आहे मोटर जी आहे पाण्यामध्ये पडू शकते. तर व्यवस्थित बघूनच मोटर सोडावी. आता मोटरमध्ये पाणी भरण्याचं काम चालू आहे. किती लिटर भरते पाणी अंदर? अशा पद्धतीने आपण पंप नीट करून आणल्यानंतर किंवा नवीन पंप आणल्यानंतर बी आपल्याला पंपामध्ये पाणी भरावे लागते. जवळपास 2.5-3 लिटर पाणी बसेल मध्ये. हा जी पंप आहे ते KSBचा पंप आहे. 7.5-22चा पंप आहे हा. आणि हा खूप जुना पंप आहे. जुना असल्यामुळे पूर्ण गंज धरलेला होता. त्याला आपण कलर मारून घेतलेला आहे आणि आज आपण सोडणार आहोत पंप. हा जुना म्हणजे आपल्याला हे पंप घेऊन साधारणतः 12 ते 14 वर्ष झाली असतील. 12-14 वर्षापासून आपण हा पंप वापरतो. 2-3 वेळेस मोटर जळाली होती तरी पण आपण भरून आणलेला आहे. आता 800चा कनेक्शन आपला पूर्ण झालेला आहे. मोटर सोडायची पण झालेली आहे. आता चेक करूया आपण पाणी कसं येत आहे. बोरवेलला तर आपल्या पाणी कमीच आहे. हे तुम्ही पाहू शकता. 1 महिन्यानं मोटर आपली बसून असल्यामुळे पाणी किती म्हणजे घाण येत आहे. आपल्या बोरवेलला पाणी तितकं आहे. जास्त आपलं 10-15 वर्ष झाली आपल्याला, 15-18 वर्ष झाली आपल्याला बोर मारून. तर तेव्हापासून आपल्या बोरवेलला पाणी तेवढंच होतं. कारण की पाणी थोडं कमी आहे आपल्या बोरवेलला. परंतु हा पाणी कंटिन्यू एवढंच चालतं. पाणी उन्हाळ्यात बी एवढंच चालतं आणि पावसाळ्यात पण एवढंच पाणी चालतं. जास्त पाणी चालत नाही आपल्या बोरवेलला, परंतु कंटिन्यू हा पाणी चालत राहतो. तर आता आपण काय करणार आहे, तर खाली पाईप आहे त्या पाईपचं कनेक्शन आपण लावून हे पाणी जे आहे आपलं जी शेततळा त्यामध्ये आपण डायरेक्ट ह्याचा पाईप लावून शेततळ्यामध्ये पाणी टाकणार. आणि शेततळ्यामध्ये आपली 7.5 HPची पाणबुडी आहे. हे मागल्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. त्या पाणबुडीद्वारे आपण ड्रीप इरिगेशन सिस्टमला किंवा स्प्रिंकलरला, रेन पाईपला डायरेक्ट आपण तिथून पाणी वापरणार. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. नंतर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.